वयाच्या 67व्या वर्षी या एका माणसाने एकट्याने डोंगर फोडून तब्बल 3.5 किलोमीटरचा रस्ता बनवला। हे आहे साताऱ्यातील करंडी गावचे अशोक तुकाराम जाधव, ज्यांना सगळे प्रेमाने नाना म्हणतात। करंडी गावाजवळील श्री सिलोबागड हे परिसरातील महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे, पण या गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत अरुंद घसरंडी आणि खडतर पायवाट होते, त्यामुळे विशेषतः महिला आणि वयोवृद्ध भाविकांना गडावर जाणं खूप अवघड होतं। हा त्रास नानांनी लहानपणापासून पाहिला होता आणि म्हणूनच एक दिवस त्यांनी ठरवले की काहीही झालं तरी या डोंगरातून रस्ता करायचाच। कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या हातात अवजार घेतले आणि कामाला सुरुवात केली। रोज घरून पाणी घेऊन येत ते डोंगरावर जायचे, सोबत नेलेलं पाणी संपेपर्यंत रस्त्याचं काम करायचं आणि पाणी संपले की घरी परतायचं। या कामात त्यांना साथ होती ती टायगर नावाच्या एका भटक्या कुत्र्याची। नाना काम करत असताना टायगर त्यांच्या साहित्याची राखण करायचा। या 4 वर्षात नानांना 4 वेळा बिबट्याचं दर्शन झालं। दुर्दैवाने याच बिबट्याच्या हल्ल्यात एके दिवशी टायगरचा जीव गेला। एवढं सगळं होऊनही नानांनी आपलं काम थांबवलं नाही। अखेर 4 वर्षाच्या अथक मेहनतीनंतर त्यांनी डोंगरातून जवळपास 2 मीटर रुंद आणि 3.5 किलोमीटरचा लांबीचा रस्ता तयार केला आणि त्यांच्या या मेहनतीचं खरं फळ यंदाच्या जत्रेत पाहायला मिळालं। ज्या महिलांना आधी ही खडतर वाट असल्यामुळे देवाच्या दर्शनाला जाता येत नव्हतं, त्या महिलाही या नव्या रस्त्यांमुळे गडावर दर्शनासाठी पोहोचल्या। नानाच्या या कामामुळे आज संपूर्ण गावासह परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे। दशरथ मांझी यांनी डोंगर फोडून रस्ता बनवण्याची गोष्ट आपण ऐकली आहे, पण महाराष्ट्रातील या 67 वर्षाच्या नानानेही आपल्या जिद्दीने दाखवून दिलं की मनात ठरवलं तर डोंगरातूनही मार्ग काढता येतो।